सगळ्यांना मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय. मित्रांनो, खूप चांगली गोष्ट आहे. गव्हर्नमेंट आपल्यासाठी खूप चांगल्या चांगल्या योजना घेऊन येत असतात. योजनेचे नाव कोंबडी पाळायसाठी योजना आहे, बकऱ्या पाळायसाठी आहे, मेंढ्यांसाठी आहे, गायीसाठी आहे, म्हशींसाठी आहे. आणि आता सुशिक्षित बेरोजगार जे पोर आहेत, ज्यांच्याकडे इंजिनिअरच्या चांगल्या डिग्री आहेत, शिक्षकांच्या चांगल्या डिग्री आहेत, ज्यांच्याकडे मोठ्या मोठ्या डिग्री घेऊन पोरं अशिक्षित झालीत, ज्यांना नोकऱ्या नाहीत, त्यांच्यासाठी आता गव्हर्नमेंटने खूप चांगल्या पद्धतीची योजना आणली. ज्यांचं वय फक्त 18 वर्ष असायला पाहिजे त्यांना ते अनुदान मिळणार आहे. सुंदर प्रकारची योजना म्हणजे आता गाढवं पाळण्यासाठी आपलं सरकार आपल्याला 50 लाख रुपयाचं अनुदान देणार आहे. हसू यायला लागले का नाही? मला लाज वाटायला लागली की जे शिक्षणाकडे नेऊन प्रगतशील भारत देश बनवायचा आहे, त्या पोरांना शिक्षण द्यायचं सोडून, भवितव्य उज्ज्वल बनवायचं सोडून, आता आपलं सरकार त्यांना 50 लाख रुपये देणार आहे गाढवं सांभाळण्यासाठी. का तर त्याची बाहेरच्या देशामध्ये त्याच्या दुधाला 2000 रुपये लिटर काहीतरी किंवा कितीतरी महागडं दूध त्याचं विकतंय. म्हणून आता सरकार आपल्या पोरांना, आपल्या लोकांना, जे सुशिक्षित बेरोजगार पोर आहेत, नोकऱ्या सोडून त्यांना आता गाढवं पाळण्याचं सांभाळायला लागले. म्हणजे आता आपल्या महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यातल्या, भारत देशातल्या इंजिनियर पोरांनी, शिक्षक असणाऱ्या, डिग्री असणाऱ्या पोरांनी, त्यांनी आता गाढवं सांभाळायचे का? अरे लाजा वाटायला पाहिजेत आता आपल्याला. बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही प्रगतशील सुशिक्षित भारत देश बनवायचा सोडून, त्यांना नोकऱ्या लावायच्या सोडून, आता त्यांना अनुदानाच्या नादाला लावून आता पोरांनी आमच्या गाढवं सांभाळायचे का? अहो, पोरांचे लग्न व्हायनात नोकऱ्या नसल्यामुळं तुम्ही भरती काढत नाही. भरती झाली तरी ते एमपीएससीच्या पोरांचा रिझल्ट आल्यावर 4-4 वर्ष तुम्ही रिझल्ट येऊन पण जॉईनिंग करून घेतली नाही. पोरांच्या लग्नाचे प्रश्न उपलब्ध झाले, पुरी देण्यात. आता एखाद्या पोराचं लग्न करायचं म्हणल्यानंतर पुरीच्या घरच्यांनी त्याला प्रश्न विचारला की तुम्ही काय करतात, तर आम्ही सांगायचं का आता की आमचे पोरं गाढवं सांभाळतात म्हणून? लाज वाटली पाहिजे. मी खरं बोललोय का खोटं बोललोय? मी असे कधी व्हिडिओ बनवत नाही, पण तरी सगळ्या भावांनी, बहिणींनी कमेंट मध्ये सांगा की खरं का खोटे. सगळ्यांना मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय.